श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 4 मे 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका काय घेऊन आलाय? नात्यात गोडवा वाढणार की थोडा ताण येणार? पैशाची आवक कशी राहील? कामात यश मिळेल का? की एखादी नवीन सुरुवात होणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आज तुमचं मन खूप खुश राहणार आहे. इतरांचं कौतुक कराल आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची कल्पनाशक्ती जबरदस्त चालेल. काहीतरी नवीन आयडिया डोक्यात येतील. वाचन, लेखन किंवा काहीतरी शिकण्याकडे ओढ वाढेल. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवताना खूप समाधान मिळेल. प्रवासाची संधी मिळाली तर नक्की जाल आणि तो मजेशीर ठरेल. पैशाच्या बाबतीत थोडी सुधारणा जाणवेल. जोडीदार काही हट्ट करेल, पण तो पूर्ण केल्यावर वातावरण छान होईल. वाहनसुख मिळेल. कदाचित एखादी छोटी ट्रिप प्लॅन कराल. आवडत्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. दिवस एकदम हलका फुलका आणि आनंदात जाईल. वृषभ, आज घरातली कामं सुरळीत पार पडतील. तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सगळं नीट हाताळाल. कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून बोलताना थोडं जपून बोला. सरकारी किंवा अडकलेली कामं पुढे सरकायला लागतील. मित्रमंडळींसोबत भेटीगाठी होतील. निसर्गात वेळ घालवायची इच्छा होईल. छंद जोपासण्यासाठी आज वेळ काढाल. लोक काय बोलतात याकडे फार लक्ष देऊ नका. तुमच्याखाली काम करणारे लोक चांगलं सहकार्य देतील. नातेवाईकांची मदत वेळेवर मिळेल. मनातला विचार स्पष्टपणे मांडाल तर फायदा होईल. दिवस शांत पण समाधानकारक जाईल. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. मिथुन, आज थोडं विचार करूनच पाऊल टाका. घाईगडबडीत निर्णय घेतला तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. जोडीदार तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील. घरात वातावरण मजेशीर आणि हसतमुख राहील. मुलांसोबत वेळ घालवताना मन हलकं होईल. नवीन मित्र जोडले जातील, त्यातून काही फायदेशीर ओळखी होतील. पैशाची आवक चांगली राहील, पण जास्त रिस्क घेऊ नका. भागीदारीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. एखाद्या जुन्या समस्येचं उत्तर मिळेल. दिवस थोडा चढउताराचा पण शेवटी आनंद देणारा ठरेल. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. हातातील कामात यश मिळेल. कर्क, आज तुमची इमेज खूप चांगली तयार होईल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. कामातून समाधान मिळेल आणि मेहनतीचं चीज होईल. वडिलांकडून किंवा मोठ्यांकडून मदत मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचा सपोर्ट मिळेल. काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तरुण लोकांशी संवादातून नवीन आयडिया मिळतील. मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. पैशाच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. भागीदारीत काम करताना समजूतदारपणा ठेवा. दिवस प्रगतीचा आणि थोडा बिझी राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रवासात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा. सिंह, आज तुम्ही सगळ्यांच्या नजरेत येणार आहात. तुमचं कौतुक होईल आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. दोघांमध्ये छान समजूत वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कमी मेहनतीत चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारात तुमची वाहवा होईल. मन थोडं चंचल राहू शकतं, त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा. एखादी पैज जिंकण्याची शक्यता आहे. कलेत रुची असेल तर आज चांगली संधी मिळेल. दिवस उत्साहात आणि थोडा लक्झरी फील देणारा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. कन्या, आज तुम्ही स्वतःच्या फायद्याकडे जास्त लक्ष द्याल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. घरात शांत वातावरण असेल. काही कामं अडकू शकतात, पण घाबरू नका. तुमच्या कामाचं कौतुक होईल. घरात स्वच्छता आणि सजावट करण्यात वेळ जाईल. तुमचे गुण लोकांच्या लक्षात येतील. बोलण्यात गोडवा ठेवलात तर सगळं तुमच्या बाजूने जाईल. एखादा छोटा प्रवास होऊ शकतो. स्त्रियांची मदत मिळेल. दिवस साधा पण समाधान देणारा असेल. वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. नवीन संधी मिळतील. जुनी देणी फेडण्याचा योग आहे. मन थोडं अस्वस्थ राहील. कुटुंबासोबत वेळ घालवा. तूळ, आज व्यवसायात फायदा होण्याचे चांगले योग आहेत. मनातली एखादी इच्छा पूर्ण होईल. दिवसभर कामानिमित्त धावपळ राहील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. अचानक पैसे मिळू शकतात, पण मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. रागावर नियंत्रण ठेवलं तर बरंच काही वाचेल. कोणत्याही खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. जास्त विचार करून स्वतःलाच त्रास देऊ नका. लोकांशी बोलताना त्यांच्या भावना समजून घ्या. दिवस थोडा व्यस्त पण फायदेशीर ठरेल. दिवस शिकवणारा ठरेल. सकारात्मक विचार ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव वाढवणारा ठरेल. वृश्चिक, आज थोडं शांत राहणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. अहंकारामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषतः पित्ताचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.
मेहनतीचं फळ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरात काही गोष्टी समजूतदारपणे हाताळाव्या लागतील. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. कामाची थोडी धावपळ होईल. तडजोडीने मार्ग काढलात तर सगळं सुरळीत होईल. दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्तम नियोजन आणि शिस्त दाखवाल. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. धनु, आज तुम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. घरातील वातावरण छान राहील. काही जुने प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक क्षेत्रात काही नवीन घडामोडी होतील. कामातील निर्णय योग्य ठरतील. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. मनातले गैरसमज दूर करा. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतील. दिवस साधा पण शिकवण देणारा असेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लहान सहान गैरसमज वाढू देऊ नका. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे वाद टळतील. मकर, आज तुमचं वैवाहिक जीवन छान रंगेल. जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. सकारात्मक विचार ठेवलात तर दिवस छान जाईल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. थोडी बचत करण्याची गरज आहे. चैनीच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. दिवस आनंदात आणि रिलॅक्स मूडमध्ये जाईल. प्रगतीचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत चांगला संवाद ठेवा. महत्त्वाचे निर्णय घ्या. घरातील कामं पूर्ण होतील. कुंभ, आज तुम्ही सामाजिक कामात पुढे राहाल. लोकांना मदत करण्याची इच्छा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. घरात वातावरण हलकं फुलकं राहील. जोडीदाराचा मूड थोडा वेगळा वाटू शकतो. मित्रांसोबत वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन तांत्रिक गोष्टी शिकायला मिळतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. दिवस आनंदायी आणि थोडा वेगळा ठरेल. दिवस आनंदात जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन थोडे दुखावू शकते, पण शांत राहणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी प्रेमळ आणि समजूतदार वागण्याची गरज आहे. त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील. मीन, आज नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, पण कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. कामात सावधपणे निर्णय घ्या. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. मन थोडं अस्थिर राहू शकतं. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. हातपाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. नवीन कल्पना सुचतील. स्वतःवर विश्वास ठेवा. दिवस साधा पण प्रगतीचा ठरेल. एखाद्या कामासाठी किंवा कुटुंबीय कारणामुळे प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत आशादायक घडामोडी दिसून येतील. गुंतवणूक किंवा शेअर्स संबंधी निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलल्यास चांगला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.